हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर कसा चालू आहे तुमचा सर्वांचा सीईटीचा स्टडी? आय होप तुमचा सीईटीचा स्टडी खूप चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयावर अजून 30 MCQ बघणार आहोत। तर हे 30 MCQ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। यापूर्वी आपण 60 MCQ कव्हर केलेले आहेत। यापूर्वीचे जे 2 व्हिडिओज आहेत ज्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आजच्या व्हिडिओच्या, तर त्यामध्ये आपण 30 MCQ प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। तर जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांनी सर्वात पहिले ते जे जुने व्हिडिओज आहेत जे आपण काल आणि परवा अपलोड केलेत, तर तुम्ही त्या व्हिडिओचा पहिले अभ्यास करा, त्या MCQचा अभ्यास करा। त्यानंतर नवीन जे आजचा व्हिडिओ आहे तर याला तुम्ही स्टार्ट करू शकता। त्यानंतर जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि सीईटीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सर्व तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू मिळणार आहेत। त्याचबरोबर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणारे तुमच्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या अडचणी पण तुमच्या सॉल्व्ह इथून केलेल्या जातील आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत सर्व हेल्प आपल्या चॅनलच्या थ्रू होत राहणार आहे। तर चला मित्रांनो, आजचे जे आपले MCQ आहेत त्यांना आपण स्टार्ट करूया। ओके फ्रेंड्स, तर आपले जे नेक्स्ट 30 MCQ आहे म्हणजे आपली नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट नंबर 3 ऑलरेडी आपण 2 टेस्ट केलेले आहेत। तर आता आपण बघतोय तिसरी टेस्ट। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपचा जो चॅनलची इथे खाली लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक थ्रू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला याच्या सर्व PDF आहेत, फर्स्ट नंबर त्यानंतर सेकंड ॲप्टिट्यूड टेस्ट, आपण ह्या दोन्ही पण ॲप्टिट्यूड टेस्टच्या PDF तिथे शेअर करतो आहे आणि ही पण टेस्टची PDF तुम्हाला तिथे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल। तर तुम्ही लगेच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे नर्सिंग प्रोसेस हॅज हाऊ मेनी स्टेप्स। तर नर्सिंग प्रोसेस म्हणजे ॲक्च्युअली काय असतं? फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक पेशंट आहे, त्या पेशंटला ताप आलेला आहे असं फक्त एक गृहीत धरायचे, म्हणजे तुम्हाला नर्सिंग प्रोसेस काय एक ॲज अ मी एक्झाम्पल देऊन सांगतो। आपण बघतोय नर्सिंग प्रोसेस हॅज हाऊ मेनी स्टेप्स। नर्सिंग प्रोसेसवर इम्पॉर्टंट MCQ विचारले जाऊ शकतात, याच्या स्टेप्सवर MCQ विचारतात। तर नर्सिंग प्रोसेस म्हणजे काय असतं? आपल्याकडे एक पेशंट आहे, त्या पेशंटला फीवर आहे, तर सर्वात पहिली जी आपली स्टेप आहे तर ती स्टेप म्हणजे आहे आपली ॲसेसमेंट। ठीक आहे मित्रांनो, तर ॲसेसमेंट म्हणजे काय की पेशंटला ॲसेस करणे। आपण थर्मोमीटर घेतोय, त्याचं टेम्परेचर ॲसेस करतोय, म्हणजे ही झाली ॲसेसमेंट। त्यानंतर सेकंड स्टेप्स असते ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ द नर्सिंग डायग्नोसिस किंवा फ्रेमिंग द नर्सिंग डायग्नोसिस। मग काय येणार? ते हायपरथर्मिया रिलेटेड टू द डिसीज कंडिशन। पेशंटला काहीतरी डिसीज कंडिशनमुळे हायपरथर्मिया आहे, ताप आलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट वन असतं आपलं आउटकम। आउटकम म्हणजे काय की आता आपल्या पेशंटचा फिवर कमी करायचा आहे, पेशंट फिवर शुड बी रिड्यूस विदिन द 2 hours, हे झालं आपलं आउटकम। त्यानंतर येतं मित्रांनो लास्ट चौथी स्टेप, ती म्हणजे इम्प्लिमेंटेशन। IMPLEMENTION, इम्प्लिमेंटेशन। इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय की पेशंटला फिवर आला आहे, आपण पेशंटला कोल्ड स्पंजिंग करतोय, ते आपलं झालं इम्प्लिमेंटेशन। आणि लास्ट नंबरला जी स्टेप्स आहे ती म्हणजे असते आपली इव्हॅल्युएशन। इव्हॅल्युएशन म्हणजे की परत फिवर चेक करणे आणि फिवर किती कमी झाला आहे, कसा कमी झाला आहे हे फाइंड आउट करणे, कमी झाला आहे की नाही झाला आहे, किंवा आपण जे इम्प्लिमेंटेशन दिलं आहे त्याचा इफेक्टिव्हनेस बघणे म्हणजे इव्हॅल्युएशन। तर अशा पद्धतीच्या एकूण 5 स्टेप्स आपल्या नर्सिंग प्रोसेसमध्ये असतात। तर इथे C नंबरचं जे ऑप्शन आहे 5, तर हे आपलं ह्या MCQचं राईट आन्सर आहे। नर्सिंग प्रोसेस हॅव हाऊ मेनी स्टेप्स। तर नर्सिंग प्रोसेसमध्ये किती स्टेप्स असतात मित्रांनो? 5 स्टेप्स आपल्या नर्सिंग प्रोसेसमध्ये असतात। त्यानंतर द डाटा प्रोव्हाइड बाय क्लायंट इज डॅश डॅश डाटा। आता आपण बघितलं की सर्वात पहिले आपण सब्जेक्टिव्ह डाटा किंवा ऑब्जेक्टिव्ह डाटा हे 2 डाटाचे प्रकार आपल्याला ॲसेसमेंटमध्ये मिळतात। ज्यावेळेस आपण नर्सिंग प्रोसेस बघतो तर त्यावेळेस आपण ॲसेसमेंट करतो। ॲसेसमेंटमध्ये 2 डाटा असतात, एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा, एक असतो सब्जेक्टिव्ह डाटा। तर जो डाटा पेशंट डायरेक्टली सांगतोय, म्हणजे क्लायंट जो आहे जो डायरेक्टली आपल्याला डाटा सांगतोय की मला गरम झाल्यासारखं वाटतंय, मला थंडी आल्यासारखं वाटतंय, दॅट इज द सब्जेक्टिव्ह डाटा। म्हणजे डाटा प्रोव्हाइड बाय क्लायंट इज सब्जेक्टिव्ह डाटा। मग आता ऑब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय असतं की आपण थर्मामीटर घेऊन त्याला फिवर आहे की नाही ॲसेस करतोय, आपण काहीतरी ऑब्झर्व करतोय, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह डाटा। ठीक आहे मित्रांनो, तर असे 2 प्रकारचा डाटा आपल्याला नर्सिंग ॲसेसमेंटमध्ये मिळतात। तर सेकंड MCQचा आन्सर आहे सब्जेक्टिव्ह डाटा। क्लायंटने दिलेला डाटा म्हणजे सब्जेक्टिव्ह डाटा। डॅश डॅश इज नॉट इन्क्लुडेड इन हेल्थ एज्युकेशन। आता हेल्थ एज्युकेशन एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे नर्सिंगमध्ये। ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट येतात तर पेशंटला आपण जे पण काही नवीन गोष्टी शिकवतो, त्यांच्या डिसीजबद्दल, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं किंवा आजाराबद्दल आपण जे पण काही पेशंटला सांगतो त्याला आपण काय म्हणतो? हेल्थ एज्युकेशन। तर खालीलपैकी कोणती थिंग जी आहे जी हेल्थ एज्युकेशनमध्ये येत नाही? त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे हॉस्पिटल बिल, मेडिकेशन टाईम, डाएट आणि फॉलोअप डेट। तर मित्रांनो, तुम्हाला कोणता आन्सर वाटतंय? तर
ॲन्सर ए नंबर जे आहे हॉस्पिटल बिल आपल्या हेल्थ एज्युकेशनमध्ये येत नाही. सर्वात पहिलं जे आहे हॉस्पिटल बिल हे आपलं राईट आन्सर आहे. मेडिकेशन टाईम पेशंटला आपण सांगतो की तुम्हाला सकाळी 10ला गोळी घ्यायची, जेवणानंतर घ्यायची, जेवणाआधी घ्यायची, म्हणजे हे हेल्थ एज्युकेशनमध्ये मेडिकेशन टाईम येतो. त्यानंतर डाएट, तुम्हाला तिखट खायचं नाही आहे, तेलकट खायचं नाही आहे, आपलं डाएट आपण एक्सप्लेन करतो, ते पण हेल्थ एज्युकेशनमध्ये येतं. त्यानंतर फॉलोअप डेट, आज तुमचं ऑपरेशन झालं आहे, तुम्हाला आज डिस्चार्ज भेटतो आहे, 15 दिवसानंतर परत तुम्ही टाके काढला यायचं आहे, 15 दिवसानंतर तुम्हाला परत चेक करायला यायचं आहे, म्हणजे आपण फॉलोअप डेट पण हेल्थ एज्युकेशनमध्ये इन्क्लुडेड करतो. फक्त जे हॉस्पिटल बिल आहे हा सर्व मॅनेजमेंटचा विषय असतो, त्याच्यामध्ये नर्सेसचा काही रोल नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे नर्स हॅव टेकन टेम्परेचर ऑफ ए पेशंट विथ डिहायड्रेशन सेकंडरी टू वोमिटिंग अँड डायरिया. म्हणजे एक पेशंट आहे, त्या पेशंटला काय होतं आहे, वोमिटिंग होते, म्हणजे खूप उलट्या होत आहेत आणि त्या पेशंटला डायरिया आहे, लूज मोशन आहे. व्हॉट इज द बेस्ट मेथड टू ॲसेस द टेम्परेचर. ओके. तर इथं काय नर्स हॅव टेकन द टेम्परेचर, नर्स काय करते तर त्या पेशंटचं टेम्परेचर ॲसेस करत आहे आणि पेशंटला काय आहे, पेशंटला डिहायड्रेशन आहे. कशामुळे आहे, वोमिटिंग आणि डायरियामुळे डिहायड्रेशन आहे. तर कोणती बेस्ट मेथड असणार आहे टेम्परेचर ॲसेस करण्यासाठी. ओरल मेथड असेल का, ओरली नाही आहे, कारण की पेशंटला ऑलरेडी वोमिटिंग आहे, म्हणजे त्याला मळमळ होती आहे, उलट्या होत आहे. जर तुम्ही ओरली जर थर्मामीटर जर त्याच्या तोंडामध्ये जर देणार तर पेशंट परत उलटी करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲक्झिलरी ही बेस्ट मेथड आहे. याच्यामध्ये ॲक्झिलरी हे याचं राईट आन्सर आहे. आपण ॲक्झिलरी मेथड यूज करू शकतो टेम्परेचर घेण्यासाठी. त्यानंतर रेक्टल मेथड पण यूज करू शकत नाही, कारण की पेशंटला डायरिया आहे. तर अशा पद्धतीचे हे 4 ऑप्शन्स आहेत. चौथा ऑप्शन नन. तर आपल्याकडे राईट आन्सर कोणतं आहे, ॲक्झिलरी. या कंडिशनमध्ये आपण ॲक्झिलरी रूटने किंवा ॲक्झिलरी लोकेशनवर आपण टेम्परेचर पेशंटचं घेऊ शकतो. त्यानंतर नर्स नोटेड अ पल्स 110 पर मिनिट्स, इट इज द डॅश डॅश. म्हणजे एक नर्सनी पल्स घेतलेले एका पेशंटचे आणि पल्स किती आले, 110 पल्स आलेले आहेत, 110 पर मिनिट पल्स आलेले आहेत. तर याला आपण काय म्हणणार. तर मित्रांनो टॅकिपनिया म्हणणार का. टॅकिपनिया म्हणजे ज्यावेळेस आपला रिस्पायरेटरी रेट वाढतो त्याला आपण टॅकिपनिया असं म्हणतो. त्यानंतर हायपरपायरेक्सिया म्हणजे काय, की ज्यावेळेस आपलं फीवर वाढलेला असतो, टेम्परेचर वाढतं, त्याला आपण हायपरपायरेक्सिया म्हणतो. त्यानंतर ॲरिथमिया म्हणजे काय, ॲरिथमिया म्हणजे एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपले जे हार्ट रेट जे आहे तर ते नॉर्मल रेटला नसतात. ठीक आहे. माईट बी ते कमी असू शकतात किंवा जास्त असू शकतात, पण ते नॉर्मल लेवलला नसणे म्हणजे ॲरिथमिया. आणि टॅकिकार्डिया म्हणजे ज्यावेळेस पल्स रेट वाढलेलं असतं त्याला आपण टॅकिकार्डिया असं म्हणतो. म्हणजे 5 नंबरचा जो MCQ आहे, नर्स नोटेड पल्स 110 पर मिनिट, इट इज द टॅकिकार्डिया. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो MCQ आहे, डॅश डॅश इज द रूट ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन हॅव इमिजिएट ॲक्शन. खालीलपैकी कोणता रूट आहे ज्या रूटने जर आपण मेडिसिन जर पेशंटला जर दिले तर त्याचं ॲक्शन इमिजिएट असणार आहे. तर त्याचं सर्वात पहिलं ऑप्शन आपल्याकडे आहे इंट्राव्हेनस, त्यानंतर ओरल, त्यानंतर इंट्रामस्क्युलर, त्यानंतर सबक्युटेनियस. तर मित्रांनो सबक्युटेनियसमध्ये जर रॅडियली ड्रग ज्यावेळेस ॲब्झॉर्ब होतो, हळूहळू ड्रग ॲब्झॉर्ब व्हायचा असेल त्यावेळेस आपण सबक्युटेनियस रूट वापरतो. एक्झाम्पल आपण इन्सुलिन वापरतो. याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की इन्सुलिन आपण कोणत्या रूटने देतो. इन्सुलिन आपण सबक्युटेनियस रूटने देतो. त्यानंतर जे पेन किलर्स असतील किंवा काही वॅक्सिन वगैरे असतील त्यासाठी आपण इंट्रामस्क्युलर रूट यूज करत असतो, जे पण रॅडियल आणि हळूहळू रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्यानंतर ओरल रूटने जर आपण ज्यावेळेस मेडिसिन देतो तर मेडिसिन सर्वात पहिले आपल्या GITमध्ये जाणार, GITमधून ॲब्झॉर्ब होऊन ते जाणार लिव्हरकडे आणि लिव्हरकडून ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते जाणार ब्लडमध्ये आणि नंतर त्याची ॲक्शन होईल. तर ओरल पण येऊ नाही शकत. आणि फर्स्ट जे ॲन्सर आहे ते म्हणजे इंट्राव्हेनस, हे आपलं राईट ऑप्शन आहे. इंट्राव्हेनस रूटमध्ये तुम्ही डायरेक्ट पेशंटच्या ब्लडमध्ये मेडिसिन ॲडमिनिस्टर करताय, म्हणजे त्याची इमिजिएट ॲक्शन होते. म्हणून ज्यावेळेस पण काही इमर्जन्सी असते त्यामध्ये इंट्राव्हेनस रूट यूज करतात. मे बी हा क्वेश्चन तुम्हाला फिरून पण विचारू शकतात, डॅश डॅश रूट इज बेस्ट रूट इन इमर्जन्सी. तर कोणता, इंट्राव्हेनस रूट हा इमर्जन्सीमध्ये यूज केला जातो. त्यानंतर ॲन अनकॉन्शियस क्लायंट नीड्स फ्रिक्वेंट ओरल केअर, विच पोझिशन इज बेस्ट. एक कोमामध्ये असलेला पेशंट आहे आणि त्याला 5-5 मिनिटाला किंवा तुम्हाला प्रत्येक अर्ध्या तासाला त्याची ओरल केअर करणे म्हणजे त्याला सक्शन वगैरे करणं आहे. तर
विच पोझिशन इज बेस्ट. फाउलर्स पोझिशन आपण त्याला देऊ शकत नाही, कारण की फाउलर्स पोझिशन त्याच्या लंग्ससाठी बेटर असणार आहे, पण तो ॲस्पायरेट पण करू शकतो. जे सिक्रेशन त्याच्या ओरल कॅव्हिटीमध्ये येतात तर ते GIT न जाता डायरेक्टली लंग्समध्ये पण जाऊ शकतात, त्यामुळे आपण त्याला फाउलर्स पोझिशन देऊ शकत नाही. त्यानंतर सुपाईन पोझिशन पण देऊ शकत नाही, कारण की ॲस्पायरेशनचे चान्सेस परत वाढलेले असतात. तर आपण त्याला कोणती पोझिशन देऊ शकतो? साईड लेईंग पोझिशन. साईड लेईंग पोझिशनमध्ये जरी त्याच्या ओरल कॅव्हिटीमध्ये सलाइवा जरी सिक्रेट झाला आणि तो साचला तरी तो एका साईडने खाली पडून जाईल, तो त्याच्या रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये म्हणजे पेशंटला ॲस्पायरेट होणार नाही. तर आपलं राईट आन्सर काय? साईड लेईंग पोझिशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द ड्रग एरर. आता ड्रग एरर म्हणजे काय असतं? ड्रग एरर म्हणजे ज्यावेळेस आपण पेशंटला काही ॲडमिनिस्ट्रेशन करतो, काही ड्रग्स किंवा औषधे देतोय, तर ते राईट वेळेत गेले पाहिजे, त्यानंतर राईट फ्रिक्वेन्सी गेली पाहिजे, त्यानंतर राईट रूटने गेले पाहिजे, राईट पेशंटलाच गेले पाहिजे, राईट वेळेवर गेले पाहिजे. हे सर्व काही गोळ्या औषधं जे देतो आपण तर त्याचे काही राईट्स असतात. याला आपण 10 राईट्स ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन असं पण म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही नर्सिंगमध्ये याल तर तुम्हाला समजेल काय असतं. तर याच्यामध्ये काय आहे ऑप्शन्स? रॉंग पेशंट, आपण चुकीच्या पेशंटला चुकीचं औषध देऊ शकत नाही. त्यानंतर रॉंग रूट, जे इंजेक्शन इंट्रामस्क्युलरी द्यायचे ते आपण इंट्राव्हेनसली पण देऊ शकत नाही. रॉंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे दिवसातून एक गोळी BD होते म्हणजे 2ताच होते, ती आपण 3दा दिली म्हणजे आपली रॉंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे हे सर्व जे आहेत हे सर्व आपले ड्रग एररमध्ये येतात. फक्त जे रॉंग हॉस्पिटल हे जे आन्सर आहे हे इथं राईट आन्सर आहे. रॉंग हॉस्पिटल हे आपल्या ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या एररमध्ये येत नाही. बाकीचे जे सर्व आहे रॉंग पेशंट, रॉंग रूट, रॉंग फ्रिक्वेन्सी हे सर्व आपले ड्रग एररमध्ये येतात. त्यानंतर नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लड इन अडल्ट ह्युमन इज डॅश डॅश. तर एका अडल्ट ह्युमनमध्ये ब्लडची नॉर्मल व्हॅल्यू किती असते? तर किती असते मित्रांनो? 5 ते 6 लिटर ही नॉर्मल व्हॅल्यू आपल्या एका पर्सनमध्ये प्रेझेंट असते. अजून याच्यावर एक इम्पॉर्टंट MCQ इथं असा बनतो की एका मिनटाला हार्टमध्ये किती ब्लड पंप होतं? तर 5 लिटरपर्यंत ब्लड जे आहे तर ते हार्टमधून एका मिनटाला पंपिंग होत असतं. त्यानंतर नॉर्मल ब्लड शुगर लेवल इज डॅश डॅश. आपली जी शुगर लेवल आहे तर ते नॉर्मल किती आहे? 70 mg/dl, 70 ते 110 mg/dl, अप टू 140 mg/dl आणि 150 mg/dl. तर याचं जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर आहे मित्रांनो 70 ते 110 mg/dl ही आपली नॉर्मल ब्लड शुगरची लेवल असते. मे बी पोस्ट प्रांडियल पिरियड म्हणजे जेवल्यानंतर ही शुगर 140पर्यंत पण जाऊ शकते, बट नॉर्मली आपली ब्लड शुगर लेवल ही 70 ते 110पर्यंत असते. त्यानंतर ब्लड कंटेन डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ प्लाझ्मा, 99%, 97, 75 और 55. तर याचा आन्सर काय मित्रांनो? 55% ऑफ प्लाझ्मा इज कंटेन इन द ब्लड आणि रिमेनिंग जे 45% आहे तर ते आपले काय असतात? ब्लड कॉर्पाकल्स. तर ब्लड कॉर्पाकल्स किती पर्सेंट असतात याच्यावर पण MCQ विचारला जाऊ शकतो. तर 45% ब्लड कॉर्पाकल्स अँड 55% इज द प्लाझ्मा. त्यानंतर प्लाझ्मामध्ये वॉटर किती पर्सेंट आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. तर प्लाझ्मामध्ये 99% काय असतं मित्रांनो? वॉटर असतं आणि 1% जे आहे तर ते बाकीचे सबस्टन्सेस असतात. त्यानंतर ह्युमन बॉडी एक्सिड द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म, सॉरी इथं एक टायपिंग मिस्टेक झाली आहे. ह्युमन बॉडी एक्सिड द नायट्रोजनस वेस्ट फॉर्म म्हणजे खालीलपैकी कोणत्या ऑर्गनमधून आपल्या जे बॉडीचे नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते बाहेर टाकलं जातं? तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल याचा आन्सर काय मित्रांनो? किडनीज जे आहेत. तर कोणतं आपलं जे नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकते तर युरिया जे आहे, जे आपण फर्स्ट टेस्टमध्ये बघितलं होतं, आपण जी पहिली ॲप्टिट्यूडची टेस्ट घेतली नर्सिंग ॲप्टिट्यूडची त्याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन बघितला होता की ह्युमन बॉडी एक्सिड द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिया आणि कोणता ऑर्गन याच्यामध्ये हेल्प करतोय? तर किडनीज ज्या आहेत तर याच्यामध्ये हेल्प करतात. त्यानंतर हायपरटेन्शन इज द क्लिनिकल टर्म फॉर हायपरटेन्शन, याला आपण क्लिनिकली टर्ममध्ये काय म्हणतो? तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन. हा पण MCQ खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण सर्व ज्या टेस्ट सिरीज आहेत तर हायपरटेन्शन, हायपोथर्मिया या ज्या काही क्लिनिकल टर्म्स आहेत इम्पॉर्टंट, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया या सर्व आपण टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लुडिंग करतोय. तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं? हायपरटेन्शन. त्यानंतर ब्लू डिस्कलरेशन ऑफ फिंगर टिप्स म्हणजे काय असतं? आपण फर्स्ट जी ॲप्टिट्यूडची टेस्ट बघितली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला याचा आन्सर सांगितलेला आहे की ब्लू डिस्कलरेशन ऑफ फिंगर टिप्स म्हणजे काय. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द फर्स्ट स्टेप इन एनी नर्सिंग प्रोसेस इज डॅश डॅश. आता आपण फर्स्ट MCQ बघितला होता की नर्सिंग प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप काय असते. तर याचा आन्सर मी सांगत नाही आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे.
त्यानंतर डॅश डॅश बोन इज डेव्हलप आफ्टर द बर्थ नंतर खालीलपैकी कोणतं बोन हे जे आहे तर ते डेव्हलप होत असतं. त्याचे ॲन्सर आपल्याकडे आहे प्युबिस, पटेला, स्टॅपिज आणि स्टर्नम. तर मित्रांनो याचं राईट ॲन्सर आहे पटेला. जे आपल्या गुडघ्याचं बोन असतं त्याला सिसामॉइड बोन असं म्हणतात. तर ते आपल्या बर्थनंतर जेव्हा एक बाळ जन्म घेतं तर त्याच्या स्टार्टिंगच्या पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये हे जे बोन आहे तर ते फॉर्मेट व्हायला चालू होतं. त्यानंतर डॅश डॅश इज यूज टू डिस्पोज यूज निडल्स. म्हणजे ज्या निडल्स आहेत आपण सिरिंज वगैरे यूज करतो, जी निडल यूज झालेली आहे तर ती यूज झालेली निडल आपण डिस्पोज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलरची बॅग किंवा कोणतं कंटेनर आपण यूज करणार. तर ब्लू बॅग आहे, येलो बॅग आहे, PPC कंटेनर आहे, त्यानंतर कार्डबोर्ड बॉक्स आहे. तर याच्यापैकी आपण कोणतं यूज करणार. तर जी ब्लू बॅग असते तर ब्लू बॅगमध्ये आपण मेनली आपण ज्या काचेच्या बॉटल्स असतात, जे आपले व्हायल्स असतात, ॲम्पुल्स असतात ते आपण ब्लू बॅगमध्ये टाकत असतो. त्यानंतर जी येलो बॅग असते ती स्पेशल फॉल असते ॲनाटॉमिकल वेस्ट. ओके मित्रांनो, कोणाचे आपण ड्रेसिंग करतोय, कोणाचा पाय ॲम्प्यूट केला आहे, कोणाचे फिंगर काढलेत तर ते सर्व आपले येलो बॅगमध्ये जात असतात. त्यानंतर PPC कंटेनरचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. तर PPC कंटेनर म्हणजे पंक्चर प्रूफ कंटेनर, जे या MCQचं राईट ॲन्सर आहे. कारण की निडल्स असतात त्या बॅग्सला पंक्चर करू शकतात. पण PPC कंटेनर हा एक प्लास्टिकचा किंवा फायबरचा डबा असतो ज्यामध्ये आपण सर्व या निडल्स टाकत असतो ज्या यूज झालेल्या आहेत. तर आपलं राईट ॲन्सर काय मित्रांनो, PPC कंटेनर. आणि कार्डबोर्ड बॉक्स आपण यूज करत नाही. कुठल्याही प्रकारच्या BMWमध्ये कार्डबोर्ड बॉक्स हा यूज केला जात नाही. तर PPC कंटेनर हे आपलं इथलं राईट ॲन्सर आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट MCQ आहे ब्लड पंपिंग इज द फंक्शन ऑफ डॅश डॅश. त्याच्याकडं आपल्याला ऑप्शन आहेत ॲओर्टिक वॉल, राईट ॲट्रियम, ॲओर्टा आणि व्हेंट्रिकल्स. तर जे ॲओर्टिक वॉल आहे तर ॲओर्टिक वॉलचं मित्रांनो फंक्शन काय असतं तर जे बॅक फ्लो आहे ॲओर्टामधून खाली येणारा तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी ॲओर्टिक वॉल प्रेझेंट असतो. त्यानंतर जे राईट ॲट्रियम जे आहे तर राईट ॲट्रियम काय करत असतं, हे ब्लड पंपिंग नाही तर हे ब्लड रिसिव्हिंग चेंबर म्हणून याला आपण ओळखलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲओर्टा. तर ॲओर्टा आणि पंपिंगचा काही संबंध नाही. ॲओर्टा फक्त पंप केलेलं ब्लड कॅरी करत असतं. आणि लास्ट जे ऑप्शन आहे व्हेंट्रिकल्स, तर व्हेंट्रिकल्स याचं राईट ॲन्सर आहे. व्हेंट्रिकल्स आपल्याला ब्लड पंपिंगमध्ये हार्टला हेल्प करत असतात. त्यानंतर येलो कलर बॅग कंटेन विच टाईप ऑफ द वेस्ट. आत्ता आपण रिसेंटली बघितलं की येलो कलर बॅगमध्ये कोणतं वेस्ट आपण यूज किंवा डिस्पोज करतो. तर कोणतं आहे मित्रांनो, ॲनाटॉमिकल वेस्ट जे आहे ते आपण येलो कलरच्या बॅगमध्ये टाकत असतो. जे प्लास्टिक असेल ते आपण रेड कलरच्या बॅगेमध्ये टाकतो. जे रियूज आणि रिसायकल होत असतं त्याला आपण प्लास्टिक कलरच्या किंवा त्याला आपण प्लास्टिक जे बॅग असते किंवा जे आपलं प्लास्टिक असतं, प्लास्टिक आपण जे रियूज होतं ते आपण रेड कलरच्या बॅगमध्ये टाकतो. आणि ज्या निडल्स असतात तर निडल्स आपण PPC कंटेनरमध्ये तिथे टाकत असतो, म्हणजे पंक्चर प्रूफ कंटेनर. त्यानंतर लाईफ स्पॅन ऑफ द RBC. आय होप तुम्हाला सर्वांना याचा ॲन्सर माहीत असेल की RBC ज्या आहेत तर RBCचा लाईफ स्पॅन किती असतो. तर किती असतो त्याचा 120 डेज हा RBCचा लाईफ स्पॅन असतो. त्यानंतर RBCचा शेप कसा असतो, बायकॉन्केव्ह, त्याच्यावर पण MCQ येऊ शकतो. त्यानंतर RBCचं मेन फंक्शन काय आहे त्याच्यावर पण MCQ विचारला जाऊ शकतो. तर काय आहे RBCचं मेन फंक्शन, टू कॅरी द हिमोग्लोबिन. त्यानंतर हिमोग्लोबिनचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे टू कॅरी द ऑक्सिजन. तर हे सर्व जे आहेत काही MCQ ब्लड रिलेटेड आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर कॅल्शियम मेटाबॉलिझम. तर कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी खालीलपैकी कोणता व्हिटॅमिन इम्पॉर्टंट आहे. व्हिटॅमिन ए तर आपण कालच्याच टेस्टमध्ये बघितलं होतं की आपले जे आईजचे हेल्थ आहे त्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. त्यानंतर व्हिटॅमिन बी हे बॉडीची जी रिमेनिंग एनर्जी आहे किंवा जी इम्युनिटी आहे त्यासाठी व्हिटॅमिन बी आपल्याला पाहिजे असतं. त्यानंतर व्हिटॅमिन के म्हणजे हा क्लॉटिंग फॅक्टर आहे. तर कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी आपल्याला जो व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन डी गरजेचा असतो कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फोलेस कॅथेटर इज मेनली यूजिंग. तर फोलेस कॅथेटर काय असते, ज्यावेळेस एखाद्या पेशंटला नॉर्मली युरिन पासआउट होत नाही तर त्या पेशंटला आपण फोलेस कॅथेटर इन्सर्ट केलेली असते. तर फोलेस कॅथेटर खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये यूज करतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो युरायनरी रिटेन्शन किंवा युरिन रिटेन्शन. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता की फोलेस कॅथेटर काय असते. त्यानंतर 22 नंबरचा MCQ आहे आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट गिवन इन पिक्चर. तर या पिक्चरमध्ये कोणता इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे तर हे BP मोजण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हणतोय. C नंबरचं जे ऑप्शन आहे ते राईट ऑप्शन आहे. कार्डियक मॉनिटर, पल्स मॉनिटर हे नाही आहे तर याला आपण काय म्हणतोय
स्पिग्मोमॅनोमीटर. याने आपण कार्डियक ॲक्टिव्हिटी मॉनिटर करू शकतो, म्हणजे ब्लड प्रेशर. त्यानंतर याने आपण पल्स पण घेऊ शकतो. तर पण आपण याला काय म्हणतोय, याला आपण कार्डियक मॉनिटर पण म्हणत नाही, पल्स मीटर पण म्हणत नाही, याला आपण काय म्हणतोय, स्पिग्मोमॅनोमीटर याला आपण इथे म्हणतोय. त्यानंतर लो हिमोग्लोबिन लेवल इज डायग्नोज ॲज. ज्यावेळेस एक पर्सन आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन लेवल कमी आहे, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण काय बोलणार मित्रांनो, ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय, लो हिमोग्लोबिन लेवल, त्याला आपण ॲनिमिया असं म्हणणार. त्यानंतर ल्युकेमिया, त्यानंतर थ्रम्बोसायटोपेनिया. हे आपले जे ब्लड रिलेटेड जे थ्रम्बोसायटोपेनिया म्हणजे ज्यावेळेस तुमचे प्लेटलेट्स कमी होतात त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर त्या कंडिशनला आपण थ्रम्बोसायटोपेनिया असं म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ड्रग इज होल्ड बिफोर द सर्जरी. एक पेशंटचं ऑपरेशन आहे, तर ऑपरेशनपूर्वी खालीलपैकी कोणतं जे ड्रग आहे ते आपण होल्ड करणार. तर पेनकिलर आपण तिथे होल्ड करू शकत नाही, कारण की पेनकिलर खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे आणि पेशंटला आपल्याला पेनकिलर चालूच ठेवावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ब्लड थिनर्स. ब्लड थिनर्स म्हणजे काय, ब्लड थिनर्स खूप इम्पॉर्टंट आहेत जे आपण सर्जरीच्या पहिले होल्ड करत असतो किंवा पेशंटला आपण देत नाही. ब्लड थिनर जर आपण पेशंटला चालू जर ठेवले तर सर्जरीच्या ड्युरिंग ज्यावेळेस आपण पेशंटची सर्जरी काढणार, तर सर्जरीच्या टायमाला जे आपण कट करणार पेशंटला, तर त्या टायमाला खूप ब्लिडिंग होऊ शकते, म्हणून आपण ब्लड थिनर जे आहे मेनली होल्ड करत असतो. तर 24 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे, तर मित्रांनो याचा ॲन्सर काय आहे, 24 नंबरच्या क्वेश्चनचा ॲन्सर आहे ब्लड थिनर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे अँटीसायकोटिक्स. हे पण आपण होल्ड करत नाही. अँटीबायोटिक्स इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी लागतात, तर आपण हे सर्व ड्रग्स स्टार्ट ठेवतो. फक्त आपण जे ब्लड थिनर्स आहे याचं एक्झाम्पल काय आहे, ॲस्पिरिन किंवा हेपॅरिन हे जे ड्रग्स असतात, तर हे मोस्टली बिफोर सर्जरी थोड्या टायमासाठी होल्ड केलेले जातात. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन लीड्स टू. प्रोटीनची डिफिशियन्सी जर असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर प्रोटीन डिफिशियन्सीमुळे काय होईल मित्रांनो, आपल्याला विकनेस होईल का, होईल. मरॅस्मस होईल. डायबिटीज नाही होणार. डिहायड्रेशन नाही होणार. पण आता विकनेस आणि मरॅस्मसमधून पण एक डायग्नोज केलेला डिसीज आहे मरॅस्मस, म्हणून डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन इज रिलेटेड टू द मरॅस्मस. आणि अजून एक डिसीज आहे जो प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे होतो, त्याला आपण क्वाशिरकर असं पण म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, क्वाशिर-ओरकर हा जो डिसीज आहे, तर तो पण आपल्या प्रोटीन डिफिशियन्सीमध्ये होत असतो. तर इथे ॲन्सर काय, मरॅस्मस, ज्यामध्ये मसल वेस्टिंग हे त्याचं इम्पॉर्टंट फीचर आहे. त्यानंतर फर्स्ट ॲक्शन इन स्नेक बाईट इज. एक पर्सन आहे त्याला स्नेक बाईट झाला आहे, तर त्यामध्ये तुम्ही फर्स्ट ॲक्शन ॲज अ नर्स काय असणार आहे, फाइंड द स्नेक, साप शोधणे. त्यानंतर वॉश द वुंड, म्हणजे ती जी जखम आहे तर ती जखमला वॉश करणे, डॉक्टरांना इन्फॉर्म करणे आणि त्या पेशंटला पाणी प्यायला देणे. तर सर्वात पहिली जी आपली इथे ॲक्शन असेल तर ती कोणती आहे, वॉश द वुंड. ज्या ठिकाणी जखम झाली तर ती जखम धुणे आणि त्या जखमेच्या वरती बांधून ठेवणे, ही आपली फर्स्ट ॲक्शन इथे असणार आहे. त्यानंतर टोटल वीक ऑफ प्रेग्नन्सी आर. प्रेग्नन्सीमध्ये किती वीक्स असतात, मंथ जर विचारलं तर 9 मंथ असतात, आणि जर वीक्स जर विचारले तर वीक्स किती असतात, 36 to 42 वीक्स जे आहेत, तर हे नॉर्मल जस्टेशन पिरियड आहे. त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहेत हे सर्व रॉंग ऑप्शन आहेत. इथं राईट ऑप्शन कोणतं आहे, राईट ऑप्शन आपलं हे 36 to 42 आहे. 36च्या पहिले जर असेल तर त्याला आपण प्री मॅच्युअर बेबी म्हणतो, आणि 42 वीकच्या पुढे जर गेला तर त्याला आपण पोस्ट मॅच्युअर बेबी असं म्हणतो, ज्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की एक बेबी आहे जो 35 वीकमध्ये जन्म झाला आहे त्याचा, तर त्याला आपण काय म्हणणार, प्री मॅच्युअर बेबी असं म्हणणार. त्यानंतर ॲड्युकेट स्पेस बिटवीन द 2 बेड्स इन हॉस्पिटल इज. हॉस्पिटलमध्ये 2 बेड्स जे आहेत, जे आपले ॲक्च्युअल क्रायटेरिया आहे, तर त्या क्रायटेरियाप्रमाणे 2 बेडच्या मधलं जे अंतर आहे तर ते किती असलं पाहिजे. तर याचा ॲन्सर किती आहे मित्रांनो, 6 फूट आपलं मिनिमम अंतर असलं पाहिजे 2 बेडच्या मधलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू कॉज नो हार्म टू पेशंट इज द डॅश डॅश इथिकल प्रिन्सिपल. बेनिफिशियन्स म्हणजे पेशंटचा त्या गोष्टीमध्ये फायदा असणे म्हणजे बेनिफिशियन्स. त्यानंतर ऑटोनॉमी म्हणजे स्वतःचे निर्णय घेणे किंवा पेशंटच्या निर्णयांवर ठाम राहणे किंवा पेशंटच्या निर्णय आपण मान्य करणे, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोनॉमी. त्यानंतर नॉन मालफिशियन्स जे आहे, तर नॉन मालफिशियन्स इथं मेनली राईट ॲन्सर इथे असणार आहे. नॉन मालफिशियन्स म्हणजे पेशंटला कुठल्याही प्रकारचा हार्म न पोचवणे, त्याला आपण एक नर्सिंगचे इथिकल प्रिन्सिपल्समध्ये एक येतं, टू कॉज नो हार्म टू पेशंट इज द इथिकल प्रिन्सिपल. नॉन मालफिशियन्स हे त्याचं ॲन्सर आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द सोर्स ऑफ सब्जेक्टिव्ह डाटा.
आता सब्जेक्टिव्ह डाटाचा खालीलपैकी कोणता एक सोर्स आहे? पेशंट फाईल्स, रिलेटिव्ह, पेशंट अँड डॉक्टर्स. आपण नर्सिंग प्रोसेसमधलाच एक क्वेश्चन बघतोय. तर पेशंट फाईल्स जे आहे हे सेकंडरी डाटा आहे. त्यानंतर रिलेटिव्ह पण सेकंडरी. त्यानंतर पेशंट हा स्वतः सब्जेक्टिव्ह डाटा आहे. सब्जेक्ट म्हणजे इथं सब्जेक्ट स्वतः पेशंट आहे, स्वतः त्याला काय होतं हे पेशंट सांगतोय, म्हणजे इथं राईट आन्सर काय असणार आहे? तर हे जे सी नंबरचं आहे पेशंट हे आपलं या क्वेश्चनचं राईट आन्सर असणार आहे. पेशंट इज द सोर्स ऑफ सब्जेक्टिव्ह डाटा आणि डॉक्टर्स इज नॉट सोर्स ऑफ सब्जेक्टिव्ह डाटा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अजून 30 MCQ आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडवर बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व MCQ समजले असतील. सर्व MCQ जर तुम्हाला समजले असतील किंवा जर याच्यावर काही जर डाऊट जर असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा तुम्हाला कोणत्या MCQमध्ये डाऊट आहे. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला आजच कनेक्ट व्हा. कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूडचे अजून खूप साऱ्या टेस्ट सिरीज आपण घेणार आहेत. तर त्याचे नोटिफिकेशन आणि सर्व या PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू भेटेल. आणि जे सर्व नोटिफिकेशन्स असतील व्हिडिओच्या सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स पण येतील. तर मित्रांनो थँक्यू.